सर्वांचं शुभांच्या डेली ब्लॉगमध्ये स्वागत आहे। तर आज अंशूने लाडू मागितले तर मी नाचणीचं पीठ आणलं होतं घरी मॉलमधून। त्या नाचणीच्या पिठाचे आज लाडू करते हेल्दी। बेसनाचे लाडू तर मी सारखेच करते, पण आज मी नाचणीचे लाडू करते। ते कसे बनवते पहा। छान असं चांगलं देशी तूप टाकून घेतले। प्रकारे मी नाचणीचं पीठ टाकून घेतले। तूप थोडं गरम होऊन दिले आणि आता त्याला छान असं भाजणार आहे। 5 मिनिटं झाले, मी त्याला छान असं भाजते कमी गॅसवर। कलर बघा कसा आलाय आणि थोडासा असा छान असा स्मेल पण यायला लागलाय, वास खूप छान यायला लागलाय। जेव्हा अजून थोडा स्ट्रॉंग वास येऊ लागेल ना, तेव्हा आपण गॅस बंद करणार आहोत आणि पुढची स्टेप करू। अजून थोडंसं टाकते, मागाशी पण मी थोडं टाकलं, अजून थोडं टाकते का तर मला तुपाची गरज वाटते त्यामध्ये। तर तुम्ही हे टाकू शकता तुम्हाला जर आवडत असेल तर। मला खूप आवडते तूप। भाजलेली नाचणीची आणि यामध्ये गूळ मेल्ट व्हायला टाकलाय। थोडंसं तूप टाकलं, माझ्याकडून थोडं जास्त झाले, तुम्ही थोडं कमी टाका गूळ तापवताना। आणि थोडेसे असे ड्रायफ्रूट रोस्ट करून घेतले। असा पाक करून घ्या, अजिबात लम्स राहिलेले नाही। तर यामध्ये मी जायफळ विलायची कुटलेली टाकते। जायफळ विलायची आहे ही, तुम्ही ही ह्यातच टाकू शकता। गुळ बघा कसला मस्त मेल्ट झालाय। गुळ थोडा कमी। लाडू झालेले आहेत आणि खायला एकच नंबर लागतात, खूप म्हणजे खूप छान टेस्टी लागतात। तर हे लाडू बनवताना एवढं लक्षात ठेवावं की तूप जरा जास्त वापरावं। माझ्याकडून कमी पडले होते तर बांधायला मला वळायला ताकद लागली होती याला लाडू बांधायला, का तर तूप कमी पडलं होतं। आणि एकच नंबर चव आहे बघा। कोणी म्हणून गुळाचा पाक कमी पडलाय वगैरे वगैरे असं काय नाहीये, गोड वगैरे एकदम छान असे झालेत। तर लाडूंचा कलर बघा किती सुंदर दिसतोय।